रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात भूजलाचे पुनर्भरण या प्रयोगांतर्गत आदर्श विद्यालयाच्या वतीने हे एक प्रात्यक्षिक आम्ही इथे सादर केलेलं आहे। यामध्ये पावसाचं डोंगर उतारावरील वाहून जाणारं पाणी अशा पद्धतीने जागोजागी खड्डे खोदून जर आपण जमिनीमध्ये मुरवलं तर आसपासच्या विहिरी, कूपनलिका यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये नक्कीच वाढ होणार आहे आणि जवळपास असणाऱ्या शेतीसाठी किंवा उद्योगधंद्यांसाठी पिण्यासाठी सुद्धा या पाण्याचा वापर आपल्याला करता येऊ शकेल। या प्रतिकृतीमध्ये आम्ही या ठिकाणी डोंगर उतार वाहून जाणारं पावसाचं पाणी इथे दाखवलेलं आहे। या नदीतील वाहून जाणारं पाणी जागोजागी जर अशा पद्धतीने आपण खड्डे खोदून जर अडवलं आणि त्या खड्ड्यांमध्ये ते पाणी जमिनीत मुरावं यासाठी त्या सर्वात खालच्या थरामध्ये बारीक वाळू, विटा, दगड यांचे तुकडे, मोठे दगडगोटे यांचा वापर करून त्या खड्ड्यामध्ये हे पाणी वाहून जाणारं पाणी आपण इथे मुरवलेलं आहे आणि ते पाणी अशा पद्धतीने जागोजागी जर जास्ती असं मुरवलं तर हे पावसाचं वाहून जाणारं समुद्राला जाऊन मिळणारं पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल आणि ज्या ठिकाणी ते पाणी जिरलेलं आहे त्या आसपासच्या परिसरातील विहिरी, कूपनलिका यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये त्यामुळे वाढ होणार आहे आणि त्याचप्रमाणे त्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे आसपासची शेती असेल किंवा आसपासच्या घरांना पिण्यासाठी उद्योगधंद्यांना या पाण्याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो। तर अशा पद्धतीने भूजलाचं पुनर्भरण आपल्याला या वाहून जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग आपल्याला करता येणार आहे। तर या प्रतिकृतीसाठी आदर्श विद्यालयातर्फे श्रीयुत नाळे सर यांनी सुद्धा खूप महत्त्वाचं सहकार्य दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आदर्श विद्यालयातील इतर माझे सहकारी शिक्षक, प्रयोगासाठीचे काही माझे विद्यार्थी या सर्वांनी ही प्रात्यक्षिक किंवा ही प्रतिकृती तयार करण्यासाठी बहुमोल असं सहकार्य केलं आणि अतिशय यशस्वी असं पाण्याचं पुनर्भरण करण्याचा हा प्रकल्प किंवा ही प्रतिकृती आम्ही तयार केलेली आहे। धन्यवाद।